एकीकडे राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे, तर दुसरीकडे दिल्लीच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील आरक्षणासंदर्भात एक सुनावणी पार पडली आहे। यामुळे राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला खोडा बसणार का असा सवाल उपस्थित होतोय। काय आहे हे संपूर्ण प्रकरण बघूयात हा स्पेशल रिपोर्ट। स्वराज्य संस्थांची निवडणूक पुन्हा लांबणीवर। ओबीसी प्रवर्गातून निवडणूक लढणाऱ्यांना टेन्शन। पन्नास टक्क्यांची आरक्षण मर्यादा ओलांडता येणार नाही। राज्यामध्ये गेल्या 3 ते 4 वर्षांपासून रखडलेल्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत घ्या असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेत। त्यानुसार राज्यामध्ये नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे। दरम्यान 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येणार नाही असं न्यायालयाने स्पष्ट केलंय। जर ही मर्यादा ओलांडली गेली तर संबंधित निवडणुका तात्काळ थांबवण्यात येतील असा निर्वाणीचा इशारा दिलाय। सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकाऱ्यांची परीक्षा घेऊ नका, राज्य निवडणूक आयोगाला इशारा देण्यात आलाय। 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येणार नाही, न्यायालयाची स्पष्टोक्ती। चालू निवडणुकीचा हवाला देऊन मर्यादा ओलांडता येणार नाही। 6 मे 2025 च्या आदेशाचा विपर्यास करून मर्यादा ओलांडता येणार नाही। राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगानं आपली भूमिका 19 नोव्हेंबर पर्यंत स्पष्ट करावी। के कृष्णमूर्ती यांच्या घटनापीठाच्या आदेशाचं उल्लंघन करता येणार नाही। दरम्यान राज्य सरकारनं याच के कृष्णमूर्ती यांच्या घटनापीठाच्या आदेशाचं उल्लंघन केलं असा दावा करत विकास गवळींनी सर्वोच्च न्यायालयामध्ये अवमान याचिका दाखल केली आहे। 30 ते 40 नगरपालिका आणि नगर परिषदांमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याचं विकास गवळींनी म्हटलं। कोणत्या जिल्ह्यात आरक्षण 50 टक्क्यांच्या पुढे जाण्याची शक्यता? गडचिरोली, हिंगोली, वर्धा, चंद्रपूर, लातूर, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, नांदेड, नाशिक या जिल्ह्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे। राज्य निवडणूक आयोगाला सुद्धा मी लेखी पत्र दिलेलं आहे की प्रायर टू 2022 म्हणजे त्या पिरियडमध्ये तर आरक्षणच नव्हतं, मग तुम्ही आरक्षण देणार का नाही देणार? तर ते म्हणे की आम्ही ज्युडिशियरीकडनं आमची फाईल क्लिअर करून घेतली, आय कांट डिस्क्लोज विथ यू असं त्यावेळेला आयुक्तांचं मला वाक्य होतं। परंतु ज्यावेळेला हा आदेश आला त्यावेळेला अक्षरशः झोप उडाली की काय होईल पुढे ओबीसीच्या निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचं। या अगोदर राज्यातील अकोला, वाशिम, धुळे, नंदुरबार आणि नागपूर जिल्ह्यातील 289 ओबीसी सदस्यांची पदं रद्द झाली होती आणि सध्या राज्यात 4500हून अधिक पदं धोक्यात येऊ शकतात। त्यामुळे आरक्षणाची 50% मर्यादा पार होत असल्यास निवडणुकांना स्थगिती देण्याचा इशारा सुप्रीम कोर्टाने दिलाय। 6 मे 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाने जे आदेश दिलेले आहेत त्यामध्ये निकालाच्या अधीन राहून निवडणुकांची पुढील प्रक्रिया घ्यायची आहे। त्यामुळे ऑलरेडी हे सगळे जे आता निवडणुका चालू आहेत त्या सबज्युडाइज आहेत कोर्टाच्या ऑर्डरप्रमाणे। थोडक्यामध्ये कुठल्या पद्धतीने घ्यायचा या विषयीचा हा मुद्दा आहे की 23 सप्टेंबर 21च्या ऑर्डिनन्स प्रमाणे का विकास किशनराव गवळींच्या जजमेंट प्रमाणे का बांटिया कमिशनने दिलं तर कुठल्या प्रकारे ओबीसींचं आरक्षण करायचं या विषयीचा हा मुद्दा आहे। पण हा मला असं वाटतं की जिथे तो 50% वर गेलेला आहे तिथं हा जास्त महत्त्वाचा आहे। बांटिया आयोगानं 2022 मध्ये सादर केलेल्या अहवालानुसार ओबीसी समाजाला सरसकट 27% आरक्षण लागू केलंय। त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये आरक्षणाची मर्यादा 50% वर गेली आहे। आरक्षणाची मर्यादा ओलांडणाऱ्या संबंधित जिल्ह्यात ओबीसी समाजाचं आरक्षण देखील धोक्यात आलंय। आता त्या ठिकाणच्या निवडणूक वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता आहे। शिवाजी काळे, पुढारी न्यूज, नवी दिल्ली।